हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील संरक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण 2 अंतर्गत सुरक्षा या धड्याच्या उपक्रमावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न 1. जम्मू आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा. ॲन्सर. दहशतवादी गट. 1. हिजबुल मुजाहिदीन. प्रमुख नेता सय्यद सलाहुद्दीन. 2. लष्कर ए तैयबा. हाफिज मोहम्मद सय्यद संस्थापक. सध्या झकी उर रहमान लखवी हा प्रमुख कमांडर. 3. जैश ए मोहम्मद. प्रमुख नेता मसूद अहझर. 4. हरकत उल मुजाहिदीन. प्रमुख नेता फजलुर रहमान खलील. प्रश्न 2. भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यासंबंधित वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी चिटकवा आणि वर्गात त्यावर चर्चा करा. ॲन्सर. वृत्तपत्रातील बातमी पुलवामा दहशतवादी हल्ला 14 फेब्रुवारी 2019. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे CRPFच्या ताफ्यावर आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेचा देशभर तीव्र निषेध करण्यात आला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तपास यंत्रणांनी हल्ल्याचा तपास केला आणि भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली. चर्चेसाठी मुद्दे. दहशतवादाचा समाज आणि देशावर काय परिणाम होतो? राष्ट्रीय एकता आणि शांतता का महत्त्वाची आहे? नागरिकांनी अफवा न पसरवता अधिकृत माहितीवरच विश्वास का ठेवावा? प्रश्न 3. भारताच्या नकाशावरील नक्षलग्रस्त प्रदेश दाखवणारा रेड कॉरिडॉर पहा. त्या रेड कॉरिडॉरमध्ये येणारे महाराष्ट्रातील जिल्हे शोधा. ॲन्सर. रेड कॉरिडॉर म्हणजे काय? नक्षलवादी माओवादी संघटनांचा प्रभाव असलेला सलग भूभाग जो उत्तर ते दक्षिण असा पसरलेला आहे त्याला रेड कॉरिडॉर म्हणतात. रेड कॉरिडॉरमध्ये येणारे महाराष्ट्रातील जिल्हे. महाराष्ट्रातील खाली जिल्हे रेड कॉरिडॉरमध्ये येतात. गडचिरोली विभाग. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा. अमरावती विभाग. मेलघाट, यवतमाळ, वाशिम. नागपूर विभाग. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर. नांदेड विभाग. गडचिरोली लगतचे भाग आणि नांदेड. प्रश्न 4. शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात का? आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिंसक मार्गाचाच अवलंब करणे आवश्यक असते का? या विषयावर चर्चा करा व मुद्दे लिहा. ॲन्सर. होय, शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतात. संवाद, चर्चा आणि वाटाघाटींमुळे अनेक वाद मिटू शकतात. अहिंसक आंदोलनामुळे समाजात शांतता टिकून राहते. हिंसाचारामुळे जीवित व वित्तहानी होते. लोकशाहीमध्ये न्यायालय, शासन आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात. हिंसक मार्ग का टाळा? हिंसाचारामुळे निरपराध लोकांचे नुकसान होते. भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते. कायदा व सुव्यवस्था बिघडते. हिंसाचारातून कायमस्वरूपी समाधान मिळत नाही, उलट संघर्ष वाढतो. देशाच्या विकासावर आणि सामाजिक सलोख्यावर वाईट परिणाम होतो. प्रश्न 5. आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांची उदाहरणे लिहा. ॲन्सर. 11 सप्टेंबर 2001चे हल्ले. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC परिसरावर अपघाती विमानांचा वापर करून हल्ले करण्यात आले. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ले. मुंबईतील अनेक ठिकाणांवर समन्वित दहशतवादी हल्ले झाले. पॅरिस दहशतवादी हल्ले. पॅरिसमधील विविध ठिकाणी एकाच वेळी हल्ले करण्यात आले. लंडन बॉम्बस्फोट. लंडनच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर बॉम्बस्फोट झाले. श्रीलंका ईस्टर बॉम्बस्फोट. चर्च आणि हॉटेल्सवर ईस्टरच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. प्रश्न 6. दहशतवादी हल्ले झाल्यास कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याची यादी करा. ॲन्सर. घाबरून न जाता शांत राहावे. तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे. पोलीस, आपत्कालीन सेवा किंवा संबंधित प्रशासनाला त्वरित माहिती द्यावी. संशयास्पद वस्तू किंवा पिशवीला हात लावू नये. अफवा पसरवू नये किंवा अस्पष्ट माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. घटनास्थळी अनावश्यक गर्दी करू नये. कुटुंबियांना आपल्या सुरक्षतेची माहिती द्यावी. सुरक्षित मार्गाने परिसरातून बाहेर पडावे आणि धोका संपेपर्यंत त्या भागापासून दूर राहावे. तर इथे आपल्या सर्व उपक्रमावरील प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.